जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी। लहान मुलांसाठी खास ऑफर, अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जंपिंग जपांग आणि ड्रॅगन राईड। याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू। मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या। मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर। संपर्क 9096521330। आषाढी वारीनिमित्त वारकरी भाविकांना मोफत सेवा देण्यासाठी आलेल्या स्वयंसेवकाच्या वाहनातून अज्ञात चोरट्याने रोकड लंपास केल्याची घटना सोलापूर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील शिवरंजन लॉजच्या पार्किंगमध्ये घडली। या प्रकरणी दीपक मेढेकर यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे। आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती यांनी दिलेल्या परवानगी पत्रानुसार पिंपरी येथील पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोफेशनल ॲक्टिव्हिटी मॅनेजर दीपक मेढेकर यांना आषाढी वारी 2026 दरम्यान 10 जुलै ते 30 जुलै या कालावधीत वारकरी भाविकांना मोफत मालिश तेल आणि वेपोर ऑइल सॅम्पलचे वाटप करण्याची अधिकृत परवानगी देण्यात आली। याच सेवाकार्यासाठी वारीसोबत सोलापुरात आलेले दीपक मेढेकर हे 17 जुलै रोजी रेल्वे स्टेशन परिसरातील शिवरंजन लॉजमध्ये मुक्कामासाठी थांबले होते। त्यावेळी त्यांच्या वाहनाचे पार्किंग लॉजच्या खाली करण्यात आले होते। वाहनात कपड्याखाली ठेवलेली 54,000 रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने वाहनाचे दार उघडून चोरून नेल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या घटनेनंतर दीपक मेढेकर यांनी तत्काळ सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा नोंद करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीसह पुढील तपास सुरू केला आहे। जनशक्ती न्यूजशी बोलताना दीपक मेढेकर यांनी सांगितले की वारकरी भाविकांना निस्वार्थ भावनेने सेवा देण्यासाठी आम्ही ठाण्याहून वारीसोबत आलो होतो। मात्र सोलापुरात मुक्कामादरम्यान वाहनातून रोकड चोरीला गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून चोरीचा मुद्देमाल परत मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। काय झालं? घटना काय झाली, कुठे झाली आणि केव्हा झाली? नमस्कार, माझं नाव दीपक मेढेकर। मी पंढरपूर वारी करत सोलापुरामध्ये आम्ही दाखल झालो। त्यानंतर शिवरंजन लॉज या ठिकाणी आम्ही गाडी पार्किंग केली। दोन रूम घेतले। गाडी रस्त्यावर म्हणजे त्यांच्या बाहेरच्या साईडला पार्किंग केली होती। 10:30 आम्ही जेवण आल्यानंतर मी झोपी गेलो। झोपल्यानंतर आम्ही सकाळी उठून पाहिलं 8 वाजता गाडीमध्ये कपडे आणण्यासाठी गेलो तर आमच्या गाडीतले सर्व कपडे व्यवस्था सर्व फिरवली होती। त्यामध्ये पैसे होते 54,000 रुपये। पैसे आमचे फिरवले गेलेले आहे। शिवरंजन लॉज जो आहे त्या हॉटेलच्या बाहेरून गाडीला पार्किंगमध्ये पैसे गेले। केव्हाची घटना ही? 17 तारखेची घटना आहे, सकाळी 17 तारखेची। बरं, तुम्ही ठाण्याहून आलात? हो, ठाण्यावर आम्ही पंढरपूर वारी करत आम्ही ज्ञानेश्वर महाराज पालखी, तुकाराम महाराज पालखी आणि आता ही गजामाची पालखी आली आहे। ह्या पालखीला सेवा म्हणजे फ्री ऑफ मालिश आम्ही करत आलेलो आहे। काही कॅश आमच्यावर होती पण एवढी कॅश ठीक आहे आमची चुकी आम्हाला पण माहिती आहे बाबा एवढी कॅश आपण रूममध्ये नाही गाडीत नाही ठेवली पाहिजे, आत नेली पाहिजे होती। पण ते चुकून झालेलं आहे, पण हॉटेलच्या बाहेरून ती झालेली पूर्वी आहे।